माझ्या योजना वाटलं की जवळच्या गावामध्ये दिलं म्हणजे मुलगी जवळच्या जवळ दिसेल. आणि मग मला तिथे जवळचं जे डोंगरगण गाव होतं म्हणून तिथे मला दिलं होतं. ज्यावेळी मी आज शाळेमध्ये जाते, तुम्हा पालकांना भेटते, त्यावेळी असं वाटतं आयुष्याकडे आपण सकारात्मकतेने पाहिलं तर काय हरकत आहे. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नाही म्हणून आपण आकाव तांडव करतो, पण ज्यावेळी एखाद्याकडे काहीच नाही त्यावेळी तो आयुष्य जगतो. मग हे आपल्यासाठी किती छान आहे. मग आपण रडत जगायचं की हसत जगायचं, याचं छानसं उदाहरण असं सांगावं असं वाटतं. ज्यावेळी मी आकांक्षामध्ये माझ्याकडे येणाऱ्या आयांना पाहिलं तर त्यांना कधी हळदी कुंकू करता यायचं नाही घरी. आमच्या घरी कधी दिवाळी दसरा व्हायचा नाही, का तर आमच्या आया कधी बाहेर मुलांना घेऊन जाऊ शकत नव्हत्या. आजही हॉटेलमध्ये जायचं म्हणलं की आमच्या आईला प्रश्न पडतो, अरे मी माझ्या बाळाला नेऊ की नको नेऊ. पण ज्यावेळी आपण ह्या मुलांना ट्रेनिंग देतो, सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये ह्या मुलांचा स्वीकार वाढवतो, त्यावेळी आज ह्या मुलांचा स्वीकार वाढताना अनेक गोष्टी ह्या मुलांना शिकायला भेटल्या आहेत. आणि आज जर बाहेर मुलं न्यायची तर आई अभिमानाने ह्या मुलं नेतात ते. आकांक्षामध्ये पण आपल्याकडे हळदी कुंकू, दसरा असेल, दिवाळी असेल, छान छान प्रोग्राम साजरे केले जातात. प्रत्येक आईला पालकांना त्याच्यामध्ये सहभाग करून घेतलं जातं. आमच्याकडे पाककला स्पर्धा असतात. तुम्ही ज्या आता महिला नसल्या त्यांचं फार कौतुक वाटलं मला, कारण मी स्वतःहून पुढे नाही आले तर आपल्याला कोणी आणणार नाही. जसं सरांनी सांगितलं एकच रांगोळी आली, पण मला असं वाटतं एवढ्या पालकांनी जर रांगोळी सहभाग घेतला असता, असं काही नाही एखादी कलाकृती माझ्यामध्ये असलीच पाहिजे. काही आपल्यात असे सुप्त गुण असतात की ते विकसित होत नाही म्हणून आपण काही गोष्टी करू शकत नाही. आणि मग माझ्या पालकांना जेव्हा शाळेमध्ये यायला लागला तेव्हा जाणवायला लागलं, मॅडम आम्ही एमपीएससीची एक्झाम देऊ शकतो. तर माझे काही पालक एमपीएससीची एक्झाम देत होते, काही पालकांनी ड्रायव्हिंगचे कोर्स शिकल्यात, काही महिला पालक मशीनचे क्लासेस शिकल्यात, आज खूप छान टेलरिंगचा व्यवसाय करतात, काही जणी साड्या विकतात. आणि मग हे सगळं करताना एक आई स्वावलंबी छान होऊ शकते हे मला जास्त चांगलं ते कळलं. दुसरी गोष्ट, मुलांना सांभाळताना थोडं पोरगा चुकला की तुम्ही धपाधप फटके देता की नाही. पण ज्यावेळी आमच्या मुलाकडे पाहिलं तर आम्हाला माहिती याला फटका दिला तरी उपयोग नाहीये. ज्याची बौद्धिक क्षमता सर्वसामान्यांसारखी नाहीये, ज्याची बौद्धिक क्षमताच अविकसित आहे, अशा मुलाला मारून काय करणार आहे. एखादा डान्स जर बसवायचा तर आपण महिनाभर प्रॅक्टिस घेतल्यानंतर तुम्ही एक डान्स बसवता. आम्ही आमच्या मुलांना शिकवायला 4-4 महिने प्रॅक्टिस करून घेतो. त्यात जर 8 दिवसाचा गॅप झाला तर आमची मुलं डान्स विसरून जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं, आमची मुलं तुमच्या समोर सादरीकरण करू शकतात. म्हणजे ज्यावेळी आपण स्त्रिया जगत असतो त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये खूप छान आनंद घेण्यासारखा असतो. पण आपण आयुष्यातल्या छोट्याशा ज्या भौतिक गोष्टी असतात, मला चांगली साडी पाहिजे, मला ज्वेलरी पाहिजे, मला फिरायला गाडी पाहिजे, मला सगळं मनासारखं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कुणी बोलणारं नाही पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून आपण आपलं आयुष्य थांबवत असतो. पण खरंच जर आयुष्याकडे सकारात्मकतेने जर पाहिलं तर मला सांगा, अंगावर छान साडी घातली काय साडी घातली, साडीच आहे की नाही. आणि त्या साडीमध्ये जर आनंद घेतला ती साडी छानच आहे. दुसरी गोष्ट तशी की ज्यांच्याकडे गाडीच नाहीये त्यांच्याकडे पाहिलं तर त्या गाडीची किंमत त्या व्यक्तीला विचारा काय असते. आणि ज्यांच्याकडे गाडी आहे पण गाडी चालवण्यासाठी पायच नाहीये त्या व्यक्तींकडे जाऊन बघा त्या गाडीचं पायाचं महत्त्व काय आहे. त्यामुळे इतरांच्या दुःखाकडे पाहून आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपण आनंद घ्यायला पाहिजे. जे आपल्याकडे नाही त्याच्यावरती रडण्यापेक्षा, जे देवाने एवढं सगळं आपल्याला दिलं, एवढे छान डोळे दिले, एवढं छान चेहरा दिलाय, सुंदर सौंदर्य दिले आपल्या स्त्रियांमध्ये, आपण त्याच्याकडे कधी पाहतच नाही. मला असं वाटतं तर प्रत्येक महिलेने बसलं स्वतःच्या पाठीत थोपटा बरं जरा असं मस्तपैकी, बघा बरं किती छान वाटतंय. मला माझा अभिमानच आहे ना, एक स्त्री असल्याचा मला अभिमान आहे, कारण मी काहीतरी करू शकते. आपण बोलताना किती छान बोलतो, झाशीच्या राणींनी खूप मोठे पराक्रम केले म्हणतो की नाही. आईला देवींचं उदाहरण घेतो, सावित्रीबाईंचं उदाहरण घेतो. आपल्यामध्ये सावित्रीबाई प्रत्येकीत आहे की नाही. आपण आपल्या बाळाला ज्यावेळी घडवतो, शिक्षणाचे धडे देतो, सगळ्यात मुलाचा पहिला गुरु कोण आहे? आई. मग सगळ्यात पहिली सावित्रीबाई फुले कोण आहे आपल्यातली? आपणच. दुसरी गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट आपल्या मुलाच्या बाबत घडली तर सगळ्यात पहिले फायटिंगला आपण उभे राहतो. माझ्या बाळाला का बोलला, माझ्या बावड्याला का बोलला. मग आपल्या ती झाशीची राणी कोण आहे? आपणच आहे, बरोबर की नाही. आणि जेव्हा माझ्या संसारावर एखादी अडचण येते आणि त्या संसारामध्ये लढताना कुटुंबामध्ये अगदी पैशाची अडचण असू द्या, थोडंसं संसारामध्ये येणाऱ्या बारीक सारीक गोष्टींची अडचण असेल, त्यावेळी सगळ्यात पहिली पुढे उभी कोण राहते? स्त्रीच आहे की नाही. मग मला सांगा, आपल्या स्त्रियांच्या अंगी एवढे गुण आहेत, मग ते आपण चांगले अंगी करला तर आपलं आयुष्य सुखकर आहे की नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी वेगळं काही सांगायची गरज असते का? पण खूपदा असं होतं की आपण महिला आपल्याकडे त्या दृष्टीने बघतच नाहीये.
जेव्हा कधी आपण स्वतः सक्षम आहोत हे बघसाल त्यावेळी आपल्याला जीवनाचा सार कळेल. मी कोविडच्या काळामधला एक अनुभव सांगते. माझ्या पालक खूप छान जगायला लागल्या, आता आकांक्षामध्ये येऊन छान जगायला लागल्या, मस्त वावरायला लागल्या. त्यांनाही आता स्वतःचं आयुष्य कळायला लागलं, स्वतःचं छान नटणं थटणं सजणं कळायला लागलं. कारण हादिमकर एवढं सुंदर नटून यायचं, नऊवारी साडी कधी घालायची कधी घागरा घालायचा, हा आनंद फार वेगळा होता. पण ज्यावेळी कोविडचा काळ असा आला की त्या दिवशी आम्हाला 24 तास आमच्याच मुलांमध्ये राहायला लागलं. आमचं मूल सोडून आम्हाला बाहेर जग कळलंच नाही. आणि त्यावेळी आमच्या पालकांमध्ये असे बरेचसे पालक मला जाणवले की डिप्रेशन खाली जायला लागल्या, टेन्शन मध्ये यायला लागल्या. मग असं वाटतं की आमच्या पालकांपेक्षा ज्या काही संख्या पाहिल्या त्या सगळ्या नॉर्मल आयांमध्ये आणि पुरुषांमध्ये आम्ही पाहिल्या. का पाहिल्या? की सगळ्यात मोठा तुमच्या हातामध्ये वापरलेला चुकीचा मोबाईलचा वापर. मला एक सांगा, जर आपल्याला वेळ भेटला तर तो आपण सत्कर्मी लावला पाहिजे. का सत्कर्मी लावला पाहिजे? 4 गोष्टी शिकण्यासाठी जर ती गोष्ट आपल्या कामाला असेल तर नक्कीच वापरायची. पण ज्या गोष्टीमुळे आपला संसारच उठत असेल तर मोबाईल काय कामाचा? आपल्या घरामध्ये कुणी आलं की पाहुण्यांना विचारण्याचा आपला मोबाईल असतो. पाहुणे जायचे त्यांना पण मोबाईल आपल्या हातात असतो. कोणता मेसेज आला का, कोणता कॉल आला का, इतकं आपण त्याच्यामध्ये गुंतत चाललोय. आणि मग आपण आपल्या मुलांना काय म्हणतो? मोबाईल वापरू नको. पहिली गोष्ट मी माझ्यापासून केली पाहिजे की मी माझा मोबाईल कमी केला तर माझ्या मुलाचा मोबाईल कमी होणार आहे. त्याने जर उठता बसता बघितलं, पप्पा चला जेवायला, अरे थांब तुझ्या आईचा स्वयंपाक झाला का बघ, अरे थांब पप्पाचा मोबाईल झालाय का बघून बघ. पण तुमच्या दोघांमध्ये त्या मुलाची इतकी फरफट होत असते की मुलाला पप्पाकडे जायचं का मम्मीकडे जायचं हेच कळत नाही. आणि मग अशा वेळी पप्पाला आणि मम्मीला पाहताना मुलाला असं वाटतं की अरे मोबाईलच आपले पप्पा मम्मीमध्ये. आणि मग खरा शोध कुठे घेतो? तो मोबाईलमध्ये घेतो. आणि मग मोबाईलमधल्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या की मुलं त्या गोष्टी अनुकरण करायला लागतात. असं पूर्वीच्या काळी म्हणायचे. ग्रामीण आणि आता ज्यावेळी पूर्वीची संस्कृती पाहिली तर आपण त्या संस्कृतीचा विचार करायचो की पूर्वीची संस्कृती फार चांगली होती. म्हणजे म्हणायचं की स्त्रियांनी साड्यांचा ती डोक्याचा पदर कधी हटायचा नाही. 4 लोकांमध्ये गेलो की आपण, तुम्हाला चुकीचं वाटतं का बरोबर वाटतं? पूर्वीच्या काळची जी संस्कृती, आता फक्त मी म्हणते म्हणून नका सांगूयात, पूर्वीच्या काळी जी संस्कृती होती ती आपल्या घरामध्ये 4 लोक आले त्यांचा आदरातिथ्य केलं जायचं. सासू सासऱ्यांना खूप आदर दिला जायचा. भले सासू सासू द्या पण सासूच्या पुढे सून बोलायची नाही. घरात ज्या गोष्टी मानपान असायचा तो तितकं छान लेवला सांभाळला जायचा. आणि विशेषतः आपल्या स्त्रियांना जरी असं आपल्याला वाटतं की त्यावेळी आपल्याला बंधनं फार होती पण ती बंधनं चुकीची पण नव्हती. हे आम्ही आत्ताच्या गोष्टीमध्ये जाणवावं लागतं. मग तुम्हाला काय वाटतं, पूर्वीच्या गोष्टी चांगल्या होत्या का वाईट होत्या? मला एक सांगा, घरामध्ये जर आजी आजोबा नसतील तर तुमच्या मुलांना बाल संस्कारचे धडे घडतील का? माझ्या मुलाला जर मला अंगाई शिकवायची, अंगाई म्हणायची, माझ्या मुलाला जर मला एखाद्या कावळ्याची गोष्ट सांगायची, चिमणीची गोष्ट सांगायची, तर आता आपल्या आयांना तेवढा वेळ असतो का? आणि मग जर आपल्या घरामध्ये आजी असेल तर ती गोष्ट सांगू शकते का नाही? माझी एक मैत्रीण आहे, तिची मुलगी ती सिटीमध्ये घेऊन राहते आणि रोज तिला तिच्या घराच्या पाठीमागे एक शेत आहे, अर्धा एकर गुंठाचं शेत असेल, पण तेवढ्यामध्ये जाऊन ती रोज त्या मातीत नाती बरोबर खेळते का माझ्या नातीला मातीची सवय लागावी. आणि आपल्या इथे इतकी माती आहे पण आपणच आया जायला नको म्हणतो, शेतात काम नको बाबा. मला एक सांगा, शेतकरी कुटुंब असलं म्हणून वाईट काय? जसं की प्रत्येक ठिकाणी मेसेज वाचायला फार सोपं वाटतं. शेतकरी नवरा नको पण जमीन पाहिजे. मग जमीन कशाला पाहिजे? ज्या शेतीच्या नाळेशी मला जुळूनच घेता येत नाही ती शेती कशाला पाहिजे? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी शेतीमध्ये कांदे लावू शकते, मी चुलीवर छान स्वयंपाक करू शकते, मी विहिरीवरनं 2-2 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणलंय. आता ह्या गोष्टीचा मला आनंद का वाटतो की त्यावेळी मी पुण्यात राहिलेली मुलगी होते, माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं त्यावेळी, आणि गावाकडे ज्या ठिकाणी मला दिलं त्या गावामध्ये 22 वर्ष एसटी नव्हती. गेल्यानंतर प्रश्न पडला आता आई पप्पांच्या घरी 5 किलोमीटर अंतरावर कसं जायचं? पण हळूहळू जेव्हा मी तिथं त्या गावात राहायला गेले, त्या मातीशी जोडले गेले, तुम्हाला खरं सांगू सगळ्यात माझं आवडतं गाव माझं सासर आहे. माझ्या माहेरी फार सदनता होती, तिथे मला कधी शेतीची कामं करायला लागली, पण माझ्या सासूबाईंनी कधी शेतात काम केलं नाही, पण त्यांनी पहिल्याच दिवशी ठेका ठेवला होता की हिला शेतात काम करायला लावायचं. ही पुण्याची आहे, नाही तर हिचं काय आपल्या डोक्यावर बसेल. मी विचार करेन मी एवढी वाईट आहे का, मला पहिल्या दिवशी शेतात का कामाला पाठवलं असं? तिसऱ्या दिवशी कुणी मुख खुरपायला जातं का लग्न झाल्या? खुरपाय लावून मला मुख खुरपाय लावली. पाणी आणायला मी दारात पाणी आहे, नाही म्हणजे सगळं गाव पाण्याला 2 किलोमीटर जातं, तू जायलाच पाहिजे. बाया कांद्यावर तू जाऊनच पाहिजे. पण खरं सांगू का, आज त्याचं कौतुक वाटतं
की त्यावेळी त्यांनी सांगितलं नसतं तर मला एवढं ठामपणे तुमच्याशी बोलता आलं नसतं. म्हणजे काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्या चांगल्यासाठी घडत असतात, त्यावेळी कदाचित ते आपल्याला वाईट वाटतात. जसं की एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये आपलीच आई जर बोलली, आपण राग धरतो का? आता आपण ग्रामीण महिला आहेत बरं का, असं काही नाही, मी काय खूप मोठ्या शहरातून आले असं काही नाही. आपली आई आपल्या सोबत काहीतरी बोलली, आपल्या रागाने बोलली, तर आपण किती दिवस बोलायचं बंद होतो रे आई संग? खरंच सांगा, 5 ते 10 मिनिटं, बरोबर की नाही? सासू बोलली तर काही काही महिला वर्षभर सासूचं तोंड बघत नाही, आणि मग ती सासू काय म्हणती, माझी सून आगाऊ आहे. आणि सून काय सांगती, माझी सासू फार डेंजर आहे, सासू बस करते. पण खरं सांगू का, नात्यांचा गोडवा जर ठेवायचा असेल तर त्या नात्यात आपलं नाते पण शोधा, त्या नात्यामध्ये आपले पण शोधा, त्या नात्यामध्ये त्या नात्याकडे त्या पद्धतीने बघायला लागला. आताच्या मुली पटकन म्हणतात, अहो ताई तुम्ही काय सांगताय, सासू काय आई होऊ शकत नाही. अरे जिथं तुमच्या डोक्यामध्ये ही नकारात्मक यायला लागते तिथे सासू सासू होती. खरंच सांगते, घरी आता जर एखादा घास काहीतरी जेवायचा केला आणि पटकन आपण खाताना काय म्हणतो, अरे माझ्या शेजारी बसली, पहिलं तिला देऊ दे, म्हणतो की नाही? आधी जा बरं घरी, सगळ्यांनी अजून गेल्या सासूना द्या बरं चांगलं करून. सासू 8 दिवस सांगत बसणार बरं का, माझ्या सुनाने माझ्यासाठी ते केलं, पण आई तरी 5 मिनिटांनी म्हणे रोज आहे आपल्या लेकीचं. मग काही गोष्टींमध्ये आपल्याला हे नाते फुलवायचे असतात, हे नाते सांभाळायचे असतात. आज या सगळ्या गोष्टी करताना ज्यावेळी माझं कोविडमध्ये मी तो अनुभव सांगितला की पालकांना सांभाळताना, मुलांना पाहताना पालकांची जो संवाद जो होता तो सगळ्यात मोठा कोविडच्या काळामध्ये विकोपाला गेला. का गेला? दिवसभर नवरा सकाळी बाहेर गेला की रात्री घरी येतो, त्या स्त्रीला घरातलं काम असतं, त्यालाही माहिती नाही दिवसभर ती काय करते, तिलाही माहिती नाही दिवसभर तो काय करतो. पण जेव्हा हे दोघं एकत्र आले तेव्हा कळलं यांचं काय काय चालतं घरात. आणि मग एक टोक इकडे एक टोक तिकडे, आणि सगळ्यात मोठी भांडणाची कारणं वाढली गेली. त्यावेळी जाणवायला लागलं की माझ्या पालकांना तर काउन्सिलिंगची गरज आहे. माझ्या पालकांच्या वेदना वेगळ्याच आहेत की माझं मूल खूप रडतंय, खूप ओरडतंय, मला रात्र झोपून देत नाही, मला जेवण करून देत नाही, कधी उठ तशी करतं, मला झोपे त्याची शिबा लागली, सगळे कपडे शिवी भरतात. ह्या आमच्या पालकांच्या वेदना. म्हणून आमच्या पालकांच्या कोविडमध्ये आर्थिक परिस्थिती खालावली गेली, 2 रुपये पण भेटणं अवघड होतं. त्यात माझ्या बाळांची दुखणी चालू होते, त्यांनाही सांभाळणं अवघड होतं. आणि मग अशामध्ये माझ्या पालकांच्या समस्या वेगळ्या होत्या. त्यामुळे माझ्या काही पालक डिप्रेशन खाली गेले असतील, काही जेंट्स पालक असतील की ज्यांना प्रश्न पडला, मॅडम मी आर्थिक पैसे कमवायचे कसे. काही काही पालकांना मला शाळेतून काढावी लागली त्यावेळी की माझ्या मुलाचा खर्च पण मला करता यायचा नाही, उद्या मी माझ्या मुलाचं काय करू मॅडम. काही पालकांनी असं वाटलं की आमची मुलं काहीच करू शकणार नाही. मग ह्या वेदनेतून जाताना तुमच्याकडे पाहिल्यांदा असं वाटलं की अरे तुम्हाला किती छान क्षण भेटला होता आयुष्यामध्ये. कोविडमध्ये पहिला क्षण असा होता की त्या दिवशी आपण कितीतरी तास एकत्र छान राहू शकत होतो. याच्यातलं एक छान उदाहरण माझ्या आयुष्यात असं होतं, कोविडच्या त्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या घरामध्ये माझ्या 2 मुलींसोबत एकटीने खूप छान आयुष्य काढलं. माझ्या 2 वर्षामध्ये त्या माझ्या मुलीला सर्दी आणि कफही झाला नाही. मग त्यावेळी विचार आला की आपल्या घरामध्ये असणारी सकारात्मकता ऊर्जा आपल्या घराच्या त्या गृहावरती पण परिणाम करत असते. ज्या वेळी पालकांचे म्हणा, ज्या वेळी अशा महिलांचे फोन यायला लागले की घरात वाद झाले, आम्हाला आता नवरे संग राहायचं नाही मॅडम, एखादा नवरा पटकन व्हायचा बायकोला सोडून द्यायची, त्यावेळी असं वाटलं आता कुठे चाललोय आपण. पूर्वीच्या काळी ह्या नात्यांना किती किंमत होती. आई वडील सांगायचे नेहमी, बघा मी परत जुन्यावर आले, आई वडील काय सांगायचे, तुला ज्या घरात दिलं त्याच घरात नांदावं लागेल, आमच्या घरी यायचं नाही. आता सकाळी आई जेवली का, बाई काय स्वयंपाक केला ग, तर मुलीने पण उत्तर दिलंच, झालं का तुनं, अगं काही नाही सासूने आताच बडबड केली. मग तू उलट नाही बोलली का. घडतं बऱ्याच ठिकाणी ना असं, हे नॅचरल आहे. पण त्याच वेळी जर आपणच मुलीने ठरवलं की साधी गोष्ट आपण आपल्या आईला सांगून त्रास देण्यापेक्षा तिलाही का वाईट वाटून द्यायचं की माझी मुलगी दुःखात आहे. आपल्या स्त्री चांगली की नाही, कर्तृत्ववान स्त्री आहे, मग आपणच जर आपल्या आईला सांगितलं आई मी फार आनंदी आयुष्य जगू शकते आणि तुला नेहमी अभिमान वाटेल असं मी जर जगते, तर आपली आई सगळ्यात जगात सुखी आई असेल. मग माझ्यातली जर आई मला सुखी करायची तर मी माझ्या आईला पण सुखी ठेवलं पाहिजे की नाही. मला इथे सांगताना अभिमान वाटतो, माझ्या आईला माझी राणी काय करते सांगताना फार आनंद होतो. 4 लोकांमध्ये गेली की माझी आई माझ्यावरच बोलत असते, मला सांगायला लागतं बास कर की आता किती सांगते, ती म्हणजे तू करतेस तेवढं छान, म्हणून मला सांगायचं वाटतं. असं आपल्याला प्रत्येक स्त्रीबद्दल आपल्या आईला, वडिलांना, भावाला सांगता आलं पाहिजे. माझी मुलगी घरी आहे, छान राहतीये, माझी मुलगी संसार छान करतीये, माझ्या बहिणीचं मुलीचं सगळं आयुष्य फार सुंदर चाललंय. याच्यामध्ये पण जगण्याची एक क्षमता चांगली वाढली जाते, विकसित झाली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय जो येतो की
त्या काळामध्ये कोविडच्या काळानंतर मला जाणवलं की आपण कुठेतरी काउन्सिलिंग सेंटर चालू केलं पाहिजे. आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी समुपदेशन केंद्र चालू होतं. माझं DSCMR झालं आणि मी काउन्सिलिंगचा कोर्स केला. माझ्याकडे आता हा पण विषय सांगावा असं वाटतं, खरं तर काही गोष्टी टाळतो आपण सांगताना. माझं लग्न झालं, 16 वर्षाचा संसार झाला, पण माझ्या मुली मतिमंद असल्यामुळे माझ्या मिस्टरांनी माझी साथ सोडली. कारण दोन्ही मुली त्या मतिमंद आणि काही आयुष्यच आपल्यासोबत आहे. आजही आपल्याकडे प्रॉपर्टीला वारसदार पाहिजे ह्या चुकीच्या संकल्पना कुठेतरी रुजलेल्या पाहायला मिळतात. आणि त्यावेळी माझ्या मिस्टरांनी 2017 त्यांनी त्यांचं आयुष्य सेपरेट करून घेतलं. आता त्याही वेळी मला धक्का बसला. मी 16 वर्ष संसार केले आणि माझा संसार तुटला. ज्या घरामध्ये मी इतकी छान राहिले, मी ग्रामपंचायत सदस्य होते, मी इलेक्शनमध्ये राजकारणात होते, मी महिलांचे बरेचसे बचत गट चालवायचे, पण आजही माझ्या सासरच्या गावात गेले. कालचं एक छानसं उदाहरण सांगते. माझ्या चुलत वाढदिवस होता आणि सगळ्यात आधी ती लोक कोणाला फोन करतात, तुम्हाला फोन करतो, बहीण वाढदिवसाला ये बरं का. याच्यापेक्षा आनंद वेगळा काय. मग मला सांगा, एक व्यक्ती सुटला म्हणून आपला संसार तुटतो का हो? कुटुंब आपल्यापासून दूर जातं का? आज माझं 70 लोकांचं ते सासरचं कुटुंब आहे. माझी सोडचिठी झाल्यानंतर पण माझ्या लग्नाच्या घरातल्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात मला पहिलं बोलवलं जातं. मग आता आपण ते नातं कसं धरलंय त्याच्यावरती आपलं ते नातं अवलंबून असतं. ज्यावेळी मला असं वाटतं की मीच इतकी डिप्रेशन खाली गेले, माझ्या मिस्टरांनी आता मला सोडलं, तर माझ्या आयुष्याचं काय. हातामध्ये 2 मतिमंद मुली, काही वर्षच त्यांचं आयुष्य, आता मी जगायचं कसं. आणि मलाही त्यावेळी असं वाटलं की मी पण आता जगू शकत नाही. माझ्या डोक्यामध्ये कधीतरी चुकीचे विचार येऊन गेले असेल का, त्यामुळे माझाही कधीचा अभ्यास कमी असेल. पण खरं सांगते मैत्रिणींनो, आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचण येते, जेव्हा जेव्हा संकट येतात, तेव्हा त्या संकटामध्ये खचायचं नाही, तर त्या संकटात लढायचं, त्या संकटामध्ये जिद्दीने उभं राहायचं. ती संकट त्या काळापुरती फक्त आपल्याला दुःख देतात, पण त्यानंतर आज तुमच्या समोर उभं राहताना मला असं वाटतं की त्यांनी मला सोडलं नसतं तर जागतिक महिला दिनाचं भाषण करायला मी उभी नसते. आज जर जी राणी चोरे इथे तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे, तर माझ्या मिस्टरांनी त्यावेळी मला कदाचित ती संधी असेल असं मी म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये एक छोटीशी घटना घडली आणि त्या घटनेतून मी दुःख न पाळता त्याच्याकडे संधी म्हणून बघितलं आणि म्हणून मी 30 मुलांसाठी माझं संपूर्ण आयुष्य देऊ शकले. दुसरी गोष्ट, हे करताना ज्यावेळी मी काउन्सिलिंगचा कोर्स केला त्यावेळी माझा एक आयुष्यातला एक अनुभव सांगते की मला असं जाणवायला लागले की खूप पालकांच्या समस्या अशा की महिलांना आता थोडं भांडण झालं का डायरेक्ट धमकी देतात, थांब तुला कोर्टात नेते. खरंच कोर्ट सोपं नाहीये. मी वकील आहे. भले भले तुमचं आयुष्य जातं, पण तुम्ही जगण्याचंच राहून घेता. मला सांगा, दिवसभर कोर्टात जाऊन बसण्यापेक्षा जर त्याच टायमामध्ये दिवसभर कमवण्यासाठी आपण जर सक्षम झालो तर वाईट काय. पण आताच्या मुलींना थोडं भांडण झालं का लगेच आवडतं कोर्टात जायला आणि मग त्याच्यामध्ये आपण आपलं आयुष्य वेचतो. दुसरी गोष्ट, पुरुषांनाही फार सोपं वाटतं, काय होत नाही, पण जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा कळतं अवघड असतं सगळं. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जे नातं आहे ते सुंदर पद्धतीने जमवण्यासाठी आपण त्या नात्याकडे त्या पद्धतीने पाहायला पाहिजे. त्या नात्याकडे पाहताना त्या नात्याचा अर्थ स्त्री म्हणून पहिला समजून घेतला पाहिजे. ज्यावेळी मला असं जाणवलं की मला सगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, पण सामाजिक कार्यकर्ती होणं म्हणजे फक्त त्यागच देणं नाही, तर तिथे आपल्याला आपल्या कामाप्रती असणारी भावना, निस्वार्थीपणे आपल्या मुलांसाठीची सेवा आणि ते काम प्रोफेशनल असावं म्हणून मी MSW केलं. MSW करताना मी वंचित घटक असेल, मनोरुग्ण महिला असतील, त्यांच्यावरती काम केलं. आज आकांक्षातर्फे बऱ्याच मनोरुग्ण महिलेचं आम्ही पुनर्वसन करतो. गणित नेहमी मला त्या कामामध्ये सहभाग देतात. आणि हे करताना सगळ्यात शेवटचा जो टप्पा माझ्या शिक्षणाचा जाणवला, म्हणजे जसं मी माझं शिक्षण सांगितलं BA DSCMR MSW काउन्सिलिंग आणि लास्टचा टप्पा माझा आला कोर्टाचा वकिलीचा. माझ्याकडे पहिला अनुभव असा आला की मला मुली विचारायला लागल्या फोन करून, राणीताई सोडचिठी कशी घ्यायची, आम्हाला सांगा ना तुमची सोडचिठी झाली. अरे मला टेन्शन आहे लागलं, लोक हा प्रश्न मला करायला लागले. आणि मग मला त्यांना सांगायला लागलं, बाई सोडचिठी घेऊ नकोस. माझ्या मुली मतिमंद होत्या, माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम वेगळे होते, माझ्या अडचणी वेगळ्या होत्या. मी कोणत्याही कोर्टात जाऊन भांडणं करून सोडचिठी घेतली नाही, मी माझी समंजस्यपणाने घेतली. पण तुम्ही मुली संसार तोडू नका. छोटं भांडण झालं तर ते जोडा. भांडणामध्ये वादविवाद होतात. 2 माणसं, मगाशी दादा सरांनी सांगितलं, 10 महिला एकत्र आले की 10 महिला एकत्र आले की काय होतं? काय होतं 10 महिला एकत्र आले की? गप्पा सुरू होतात. आणि घरात 2 जावा एकत्र असले की
काय होतं? पण घरामध्ये 5 भाऊ असल्यावर काय होतं दादा? 5 भाऊ एकत्र असल्यानंतर काय होतं? एकत्र काम, प्रॉपर्टी वाढली जाती, शेती वाढली जाती, बरोबर की नाही? तसं 2 जावा एकत्र आल्या होतं का होत नाही बरं? मग मला सांगा, खरंच जागतिक दिन साजरा करायचा का महिलांनी? मग आपण जर आपल्यातली महिला सक्षम आहे, आपल्यातली महिला घडू शकते, हे जर सगळं माहिती आहे, तर मग आपण त्या जगण्याकडे सकारात्मकतेने पाहूयात. नक्कीच आपण महिला दिन साजरा करायचा असेल तर माझ्यातल्या स्त्रीला ओळखूयात, माझ्यातली स्त्री जगूयात आणि माझ्यातल्या पुढच्या स्त्रीला पण आपण जगण्यासाठी प्रेरणा देऊयात. खरं तर माझी तब्येत खरंच खराब होती आज. सर्दी कपनी खरंच आजारी होते, पण दादांनी बोलवल्यामुळे मला नाही म्हणता आलं नव्हतं आज. पण मला असं वाटतं की माझ्यातली महिला, माझ्यातली स्त्री जगवण्यासाठी मला नक्कीच प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आज इथे आल्यानंतर आपण आपल्यातल्या प्रत्येक स्त्रीला, स्वतःतल्या स्त्रीला पहिल्यांदा काय सांगायचंय? मी एक स्त्री आहे, मला